शिवचरित्र भाग 1 जिजाऊची शिकवण. राजमाता जिजाऊनी बाल शिवबास वयाच्या 2ऱ्या वर्षापासून भारताचा हा सांस्कृतिक इतिहास समजावून सांगितला. पूर्वजांनी केलेल्या राजकीय चुका व तडजोडी याची माहिती दिली. भारतातील खरा संघर्ष हा राजकीय नसून सांस्कृतिकच आहे याची जाण दिली. आर्य ब्राह्मण विरुद्ध बहुजन हाच ह्या देशातील मूळ संघर्ष असल्याचे उदाहरणासह सांगितले. जो ब्राह्मणावर विसंबला तो मेला हे पटवून दिले. हा सांस्कृतिक इतिहास पुढे जिजाऊनी शिवरायांचे सावत्र भाऊ व्यंकोजी राजे यांनाही शिकवला. त्यामुळेच दक्षिणेत व्यंकोजी राजे स्वतंत्र व निब्राह्मणी राज्य निर्माण करून तंजावर येथे राजधानी स्थापून 24 सप्टेंबर 1975 राजे छत्रपती झाले. ब्राह्मणांनी भारत देशावर आपली संस्कृती व राज्यसत्ता प्रस्थापित करण्यासाठी सुखी समृद्ध मातृसत्ता शांतताप्रिय शिवधर्मी मराठ्यांना कसे गुलाम बनवून ठेवले याची उदाहरणासह माहिती दिली. आपण परकीय आधिपत्याखाली आहोत, आपण गुलाम आहोत. आर्य ब्राह्मणांनी वेळोवेळी परकीय मोगल, पोर्तुगीज, सिद्धी, इंग्रज, डच, फ्रेंच, स्वीडिश इत्यादी आक्रमकांना भारतीय हद्दीत आणले. त्यांच्यासोबत तडजोडी केल्या. त्यांना रसद व बायका पुरवण्यासोबतच त्यांची वकिली केली, त्यांची हुजरेगिरी केली. मूळ भारतीय मराठा बहुजनावर आक्रमण करण्यासाठी त्यांना प्रचंड मदत केली. आपण एकाच रक्ताचे आहोत हे आर्य ब्राह्मण सतत सुलतान, मोगल, सिद्धी, पोर्तुगीज, मोगल, इंग्रज, फ्रेंच यांना सांगत असत. भारतीय बहुजन समाजात क्षात्र तेज शिल्लक नसून तेथे नामधारी राजे आहेत असे आर्य ब्राह्मण सांगत. ब्राह्मण व शुद्ध हेच वर्ण असून क्षुद्रांना शिक्षणाचा, स्वातंत्र्याचा, लढण्याचा, शस्त्र धरण्याचा, संपत्ती करण्याचा, राज्य करण्याचा अधिकार धर्मशास्त्राने नाकारला होता. या वैदिक धर्म व्यवस्थेविरुद्ध महावीर वर्धमान, चारवा, गौतम बुद्ध यांनी लढा दिला. जैन व बौद्ध धर्म समता, न्याय, बंधुत्व अशा तत्वावर निर्माण झाले. सम्राट अशोकांनी राज्य वाढविले. पुन्हा एकदा निब्राह्मणांनी राज्य निर्माण झाले. पण पुन्हा प्रतिक्रांतीतून ब्राह्मणाचे राज्य आले. त्यांनी विषमतावादी मनुस्मृतीत नावाचा कायदा केला. स्त्रिया व ब्राह्मणेतरांना सर्व हक्क नाकारले. ब्राह्मणाचा जम बसावा यासाठी अरबस्थानात स्थापन झालेल्या इस्लाम धर्माच्या लोकांना इसवी सन 664 मध्ये बौद्ध जैन धर्म याविरुद्ध लढण्यासाठी निमंत्रण दिले. महलब खान व ब्राह्मण शिवधर्मी मराठ्याविरुद्ध बौद्ध जैनाविरुद्ध एकत्रित लढले. ब्राह्मण व मुसलमान भाऊ झाले. अनेक श्रीमंत ब्राह्मणांनी काश्मीर भागात मुसलमान धर्माचा स्वेच्छेने स्वीकार केला होता. भारतात इस्लामची सत्ता स्थापन वैदिक आर्य ब्राह्मणांनीच इसवी सन 664 मध्ये केली. भारतातील ब्राह्मणांनीच प्रथम इस्लामचा स्वीकार केला. नंतर शिवधर्म, जैन, बौद्ध बांधवांनी ब्राह्मणाच्या जाचातून सुटण्यासाठी इस्लामचा स्वीकार केला. महलब खानने व्यवस्था लावून दिली. मुसलमान ब्राह्मण कारभार पाहत होते. इसवी सन 712 मध्ये दाहेर नावाच्या ब्राह्मण राजाचे अत्याचार वाढले. मोहम्मद बिन कासिमने भारतावर आक्रमण केले व आपले अधिकारी नेमले. ब्राह्मण राजा दाहोरला ठार केले. ब्राह्मण अत्याचाराविरोधात गुज्जर, पहाडी, राजपूत, जाट, मराठे, कुर्मी, यादव, महार, चांभार, जैन, बौद्ध, शिवधर्मी इत्यादी सारा बहुजन समाज मुसलमानास मदत करू लागला. आता ब्राह्मण संपणार या भीतीने 10व्या शतकापासून ब्राह्मणांनी महम्मद घोरी, महम्मद गजनी, मोगल, तुगलक ह्या सर्वांना मदत केली. त्यांच्याकडे नोकऱ्या केल्या, त्यांची वकिली केली, त्यांची पूजा केली, त्यांची हेरगिरी केली, त्यांना मुली पुरविल्या. बहुजन समाजाच्या विरोधात सारी फितुरी केली. भारतावर अरबांचे राज्य सुरू झाले. त्यांनी प्रजेला हिंदू म्हणायला सुरुवात केली. हिंदू म्हणजे फारसी शब्द, त्याचा अर्थ पराजित गुलाम. ब्राह्मण हिंदू नाहीत, तसेच भारतीयही नाहीत. भारतातील सर्वच मुसलमान व ख्रिश्चन हे मूळचे शिवधर्मी, जैन, बौद्ध बहुजन आहेत. ते आपल्याच रक्ताचे आहेत. तसेच सर्व हिंदू बहुजन आहेत. ब्राह्मणाचा धर्म वैदिक धर्म आहे. इसवी सन पूर्व 6व्या शतकात पश्चिमेकडील ग्रीक व इतर लोक भारतीयांना सिंधू प्रदेशातील म्हणून हिंदू वा हिंदी म्हणत.
अनेक वर्ष उत्तर व दक्षिण संबंध नव्हता. आज ही नर्मदा नदीपासून उत्तरेच्या भागालाच हिंदुस्थान म्हणतात, तर महाराष्ट्र व दक्षिण भागास दख्खन वा डेक्कन म्हणतात. महाराष्ट्र राज्यातील विदर्भ देशातील गोंडावाना परिसरात जगातील नवमानव आजच्या मानवाचे पूर्वज जन्मल्याचे अभ्यासक मानतात. पृथ्वीराज चव्हाण ह्या महान प्रतापी राजपुतास पकडून देऊन अफगाणिस्तानात नेले. बाबरास पानिपत जवळ इसवी सन 1526 मध्ये मराठ्यांनी अडवले, पण बामणांनी फितुरी केली. अकबरासाठी वैदिक ब्राह्मणांनी यज्ञ, पूजा, होम, जगतपिता अशा प्रकारच्या लाचाऱ्या केल्या. राजपुतांना धर्माची व इतर भीती घालून अकबरासोबत चोयरी करायला लावल्या. त्याबद्दल 9 मंत्रिपदे पदरात पाडून घेतली. बुंदेलखंड, गोंडवाना, गुजरात, माळवा, राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेशची वाट दाखविली. महाराणा प्रताप व राणी दुर्गावती यांच्या विरोधात अकबरास सैन्य पाठविण्यास भाग पाडले. इस्लाम धर्म हा वैदिक धर्माचाच सुधारित भाग आहे हे मानले. अरबी मुसलमान व ब्राह्मण भाई भाई आहेत असे नारे लावले. मोहम्मद तुगलक नावाच्या बादशहाने वैदिक धर्मातील विषमतावादी, अमानवी, क्रूर स्त्रीविरोधी प्रथा बंद करून सुधारणा करण्याचा प्रयत्न केला असता ब्राह्मणांनी विरोध केला. मोहम्मद तुगलकास वेडे ठरवले. यास तुगलक घराण्याने पंजाबमधून शेकडो गाड्यावरून प्राचीनकालीन मोठमोठे शिलालेख दिल्लीस आणले. भारतीय सिंधू, ब्राह्मणी, खरोष्टी लिपी वाचण्यासाठी तज्ज्ञ नेमले. भारताचा प्राचीन शिवकालीन इतिहास लिहिण्यास प्रोत्साहन दिले. भारतीयांना कागद माहीत नव्हता, तो कागदही आयात केला. मुसलमान आक्रमकांची भारतीयांना कागद ही मोठी देणगी आहे. अशा रीतीने इतिहासात ज्या ज्या महामानवी बहुजन मुक्तीचे काम केले त्या त्या महामानवांना ब्राह्मणांनी बदनाम केले. हे ब्राह्मणी काम आजही रामदासी ब्राह्मण सातत्याने करत आहेत. देवगिरीच्या मराठा यादवांचे राज्य सर्व ब्राह्मण मंत्र्यांनी फितुरी करून अल्लाउद्दीन खिलजीच्या घशात घातले. महानुभाव धर्माचे चक्रधर स्वामींचा प्रभाव राजा रामदेवराय यादवावर होता. त्यांनी वैदिक ब्राह्मणी धर्म नाकारला होता. त्यामुळे हेमाद्री पंडित ह्या वैदिक ब्राह्मण मंत्र्यांच्या नेतृत्वाखाली 9च्या 9 ब्राह्मण मंत्री प्रधानमंत्री यांनी खिलजीस मदत केली. रामदेवराय यादवाने तह केला. सर्व ब्राह्मण मंत्री कापून काढले. पण 1298 मध्ये सुरू झालेला संघर्ष ब्राह्मणांनी 1935 राज्य बुडवून संपवला. जिजाऊ सांगायच्या, शिवबा, आज ह्या देशावर अनेक परकीय सत्ता राज्य करीत आहेत. व्यापार परकीयांच्या ताब्यात आहे, प्रशासन परकीयांचेच आहे. पण ह्या सर्व परकीय सत्तांचे, परकीय धर्मीयांचे हस्तक वैदिक ब्राह्मणच आहेत. सर्वांचे मंत्री, कारकून, कारभारी, मुनीम, देशपांडे, कुलकर्णी, वतनदार फक्त वैदिक ब्राह्मणच आहेत. भारतीय लोकांवर हिंदू धर्म लादला आहे. सिंधू संस्कृती, शिवधर्म, बौद्ध धर्म बुडाला आहे. जैन धर्मीयांनी व्यापारी तंत्र स्वीकारून तडजोड केली आहे. ते सत्तेसोबत आहेत. वैदिक ब्राह्मणांनी सधर्म सत्ता, सांस्कृतिक सत्ता ताब्यात घेतली आहे. मुसलमान सत्तेचा हिंदू म्हणून फायदा होत असल्यास ब्राह्मण हिंदू होतात, तर नुकसान होत असल्यास परकीय आर्य वैदिक ब्राह्मण होतात. बाबरांचे हिंदू लोकांवर जिजिया कर बसवला होता. त्यावेळी वैदिक ब्राह्मणांनी, आम्हीही परकीय आक्रमक असून वैदिक आर्य ब्राह्मण आहोत, आम्ही हिंदू नाही, त्यामुळे आम्हाला जिजिया कर भरण्यातून सूट मिळावी. बाबराकडे मंत्रीही ब्राह्मणच होते, त्यामुळे ब्राह्मणांना ह्या कारणास्तव सूट मिळाली. भारतात कुठेही राज्यसत्ता ब्राह्मणाशिवाय टिकू शकत नाही, एवढी दहशत त्यांनी निर्माण करून टिकवली आहे. स्थानिक शूर, राजपूत, जाट, यादव, गुज्जर, कुर्मी, मराठे, रेड्डी, महार, चांभार, लोहार, कुंभार, शेणवी, कार्यस्थ, आदिवासी, मांग, रामोशी ह्या सर्व बहुजनावर तटबंदी, भेटीबंदी, रोटीबंदी, बेटीबंदी, शस्त्रबंदी, शास्त्रबंदी, वेदबंदी, स्वातंत्र्यबंदी लादण्यात आली. त्यांनी परकीयांसाठी लढता येत होते, पण वैदिक धर्मशास्त्रानुसार परकीयाविरोधात लढता येत नव्हते, स्वहितासाठी लढता येत नव्हते. शिवबा, अशा रीतीने यादवांचे, मराठ्यांचे, समृद्ध समतावादी शेतकऱ्यांची बळीराज्य, शिवधर्मीयांचे शिवराज्य ह्या आर्य वैदिक परकीय ब्राह्मण आक्रमकांनी गिळंकृत केले. आता तेच राज्य आर्य ब्राह्मणाच्या भावंडाकडे म्हणजे मुस्लिम, इंग्रज, पोर्तुगीज, सिद्धी यांच्याकडे आहे. अनेक राजपूत, यादव, मराठे यांच्या सेवेत आहेत. सर्व मंत्रीपद ब्राह्मणाकडे आहेत. आणि हो, तुमचे वडील शहाजीराजे भोसले हे सध्या निजामशाहीत आहेत. स्वराज्य निर्मितीसाठी झटतायत. लहान बाळ निजाम मांडीवर घेऊन निजामशाहींच्या नावाखाली स्वराज्याची संकल्पना रेटत आहेत. तुमचे आजोबा व माझे वडील लखुजी राजे जाधव बामणी कपाटात निजामाने मारले. तुमचे जन्मस्थान किल्ले शिवनेरी परकीयांच्या ताब्यात आहे.
शिवबा, तुम्हाला धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक आघाड्यावर लढायचे आहे. ह्या भारतात पुन्हा एकदा समतावादी, समृद्ध, शिवधर्माचे, न्यायाचे शिवराज्य स्थापित करायचे आहे. लेकरा, भिवू नकोस, ही जिजाऊ तुझ्या पाठीशी आहे. यापुढील